नमस्कार मित्रांनो, निष्ठा 3.0 या प्रशिक्षणाच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॉड्यूल क्रमांक 2 क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल या मॉड्यूलमधील मूल्यमापनामध्ये दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व या चॅनलवरील व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळण्यासाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यामध्ये पहिला प्रश्न आहे, क्षमता प्रतिमानामध्ये सूचना विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबशी जुळण्यासाठी तयार केल्या आहेत। पहिला पर्याय आहे इयत्ता व श्रेणी, दुसरा पर्याय आहे वय, तिसरा पर्याय आहे विकासात्मक तयारी, चौथा पर्याय आहे दृष्टिकोन आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे विकासात्मक तयारी। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक शिकणारा म्हणून ज्ञानाची निर्मिती करण्याची मुलाची क्षमता मान्य करणारा दृष्टिकोन डॅश डॅश। पहिला पर्याय आहे वर्तनवादी दृष्टिकोन, दुसरा पर्याय आहे निसर्गवादी दृष्टिकोन, तिसरा पर्याय आहे वर्तनवादी दृष्टिकोन, चौथा पर्याय आहे ज्ञानरचनावादी दृष्टिकोन। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्ञानरचनावादी दृष्टिकोन। पुढचा प्रश्न आहे, क्षमता आधारित शिक्षणाचा कोणता परिणाम नाही? यासाठी 4 पर्याय आहेत। पहिला पर्याय आहे विद्यार्थी पाठांतरावर कमी अवलंबून असतात, आकलन न झाल्या बाबींचे ओझे कमी होते, विद्यार्थी वास्तव जीवनाशी परिस्थितीत त्याच्या ज्ञानाचा वापर करतात, विद्यार्थी वार्षिक परीक्षेत जास्त गुण मिळवतात। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी वार्षिक परीक्षेत जास्त गुण मिळवतात। एका विशिष्ट इयत्तेसाठी आणि विषयासाठी अध्ययन निष्पत्तीची जोडणी डॅश डॅशशी केली जाते। पहिला पर्याय आहे पाठ्यपुस्तके, दुसरा पर्याय आहे धडे, तिसरा पर्याय आहे प्रात्यक्षिके, चौथा पर्याय आहे अभ्यासक्रम आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अभ्यासक्रम। यानंतर पुढचा प्रश्न आहे, बोधात्मक घटक, कार्यात्मक पैलू तसेच आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्ये आणि नैतिक मूल्ये यांची गोळाबेरीज डॅश डॅश म्हणून ओळखली जाते। पहिला पर्याय दृष्टिकोन, दुसरा अध्ययन निष्पत्ती, तिसरा पर्याय आहे कौशल्य, चौथा पर्याय आहे क्षमता। या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्षमता। मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा RTE कायदा एक महत्त्वाचा कायदा आहे ज्याचा उद्देश 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा आहे। तो कधी अस्तित्वात आला? पर्याय क्रमांक 1 2009, 2010, 1986, 1992 आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2009। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रत्येक इयत्ता आणि विद्यार्थ्यासाठी प्राथमिक स्तरावर अध्ययन निष्पत्ती विकसित केल्या ते वर्ष 2020, 2009, 2017, 2019 आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2017। अभिव्यक्ती आणि भावनांचे व्यवस्थापन, इतरांशी सकारात्मक आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता, पर्यावरणाचा शोध आणि गुंतून राहण्याची क्षमता हा डॅश डॅश यांचा एक भाग आहे। पर्याय क्रमांक 1 शारीरिक आणि कारक कौशल्यांचा विकास, 2 सामाजिक आणि भावनिक विकास, 3 सौंदर्यात्मक मूल्यांचा विकास, 4 भाषा आणि साक्षरता विकास आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामाजिक आणि भावनिक विकास। FLN फ्रेमवर्कमध्ये क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या डॅश डॅश पासून तयार केल्या आहेत। 1 पाठ्यपुस्तके, 2 विषय, 3 विकासात्मक ध्येय, 4 धडे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विकासात्मक ध्येय। एका दिवसाच्या वेळापत्रकात मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी 3 विकासात्मक उद्दिष्टे डॅश डॅश पद्धतीने लक्षात घेणे आवश्यक आहे। 1 एकात्मिकपणे, 2 वेगवेगळ्या किंवा विलगीकरण, 3 श्रेणीबद्ध, 4 यादृच्छिकपणे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकात्मिकपणे। पुढचा प्रश्न आहे, सामाजिक आणि भावनिक कौशल्य शिकण्यासाठी बालपण हा विकासाचा एक महत्त्वाचा काळ आहे ज्याला डॅश डॅश असे म्हणतात। पर्याय क्रमांक 1 मानसिक आरोग्य, 2 शारीरिक आरोग्य, 3 सामाजिक आरोग्य, 4 वैयक्तिक कौशल्य आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानसिक आरोग्य। डॅश डॅश हे FNL आराखड्यातील विकासात्मक ध्येयाबाबत एक नाही।
पर्याय क्रमांक 1 मुले चांगले आरोग्य राखतात आणि निरोगी. पर्याय क्रमांक 2 मुले खेळ आणि क्रीडा स्पर्धात भाग घेतात. 3 मुले प्रभावी संवादात्मक संप्रेषक बनतात. 4 मुले सहभागी कृतीशील अध्ययनते बनतात आणि त्यांच्या परिस्थितीशी जोडलेले असतात. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुले खेळ आणि क्रीडा स्पर्धात भाग घेतात. पुढचा प्रश्न आहे आहारात विटॅमिन अ, आयोडीन, लोह आणि झिंक डॅश डॅश पुरवतात. पर्याय क्रमांक 1 सूक्ष्म पोषण द्रव्ये, 2 संतुलित पोषण, 3 मुख्य पोषण द्रव्ये, 4 प्रतिकारशक्ती. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूक्ष्म पोषण द्रव्ये. पुढचा प्रश्न आहे क्षमता आधारित शिक्षण पद्धतीमध्ये मूल्यांकनाचा वापर डॅश डॅश केला जातो. पर्याय क्रमांक 1 विद्यार्थ्यांचे पास किंवा नापास असे वर्गीकरण करण्यासाठी. 2 शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साधक म्हणून. 3 विद्यार्थ्यांचे जिंकणारा आणि हरणारा असे वर्गीकरण करण्यासाठी. 4 विद्यार्थ्याला संपादनुकीचा क्रमांक देण्यासाठी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साधक म्हणून. पुढचा प्रश्न आहे मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यात डॅश डॅश वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 1 0 ते 8 वर्ष, पर्याय क्रमांक 2 6 ते 14 वर्ष, पर्याय क्रमांक 3 3 ते 6 वर्ष, पर्याय क्रमांक 4 3 ते 18 वर्ष. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 14 वर्ष. पुढचा प्रश्न आहे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आराखडा किती भागात विभागला गेला आहे. पर्याय क्रमांक 1 3 विकासात्मक ध्येय, 4 विकासात्मक ध्येय, 5 विकासात्मक ध्येय, 6 विकासात्मक ध्येय. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3 विकासात्मक ध्येय. मुलांना शिकण्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक आणि भागधारकांसाठी मार्गदर्शक मुद्दे म्हणजे. पर्याय क्रमांक 1 अध्ययन निष्पत्ती, 2 कौशल्ये, 3 दृष्टिकोन, 4 क्षमता. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे अध्ययन निष्पत्ती. क्षमता आधारित शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या संकल्पना आणि तत्वांची सखोल समज विकसित झाली पाहिजे या संकल्पनेवर आधारित आहे की जेणेकरून डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1 ते परीक्षेत जास्त गुण मिळवतात. 2 ते वास्तव जीवनात त्या ज्ञानाचा वापर करू शकतील. 3 त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल. 4 त्यांना सैद्धांतिक ज्ञान मिळेल. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ते वास्तव जीवनात त्या ज्ञानाचा वापर करू शकतील. पुढचा प्रश्न आहे मुले शिकण्याच्या पद्धतींमध्ये स्थिरावली आहेत जी सहसा डॅश डॅश येतेनंतर सुद्धा जीवनासाठी टिकून राहतात. पर्याय 1 इयत्ता 3री, 2 इयत्ता 4थी, 3 इयत्ता 5वी, 4 इयत्ता 8वी. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इयत्ता 3री. डॅश डॅश हा संगोपनाचा घटक नाही. पर्याय क्रमांक 1 चांगले आरोग्य आणि पुरेसे पोषण, 2 काळजी आणि सुरक्षितता, 3 देखभालीचे उत्तरदायित्व आणि लवकर शिकण्याच्या संधी, 4 स्वायत्तता. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्वायत्तता. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशद्वारे FLN मिशनच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहेत. पर्याय 1 विद्यार्थी, 2 पालक, 3 शिक्षक, 4 राज्यस्तरीय यंत्रणा. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्यस्तरीय यंत्रणा. पुढचा प्रश्न आहे परिणाम आधारित दृष्टिकोन डॅश डॅश प्रदान करत नाही. पर्याय क्रमांक 1 सामायिक संदर्भ बिंदू, 2 सुधारित आणि सक्रिय अध्ययन प्रक्रिया, 3 उत्तम दर्जाचं अध्यापन, 4 पास किंवा नापास म्हणून मूल्यांकन. या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पास किंवा नापास म्हणून मूल्यांकन. कापणे, चिटकवणे, फाडणे, मणी ओळणे, काडी सोडवणे, बॉक्ससह खेळणे आणि चिकन माती, पीठ, वाळू, पाणी यासोबत खेळणे यासारखे उपक्रम डॅश डॅशसाठी उपयुक्त ठरतात. पर्याय क्रमांक 1 लहान स्नायूंचा विकास, 2 मोठ्या स्नायूंचा विकास, 3 संतुलन, 4 स्थिरता. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लहान स्नायूंचा विकास. FLN आराखड्याचे 3रे वर्ष डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 शाळा पूर्वतयारी कार्यक्रम, 2 पूर्व प्राथमिक,
3 अंगणवाडी, 4 बालवाटिका आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बालवाटिका। प्रत्येक क्षमतेसाठी एक क्रमांक किंवा कोड देण्यात आला आहे। पर्याय क्रमांक 1 सहज ओळखण्यासाठी आणि संदर्भासाठी, 2 अध्ययन निष्पत्तीची श्रेणीबद्ध मांडणी करण्यासाठी, 3 अध्ययन निष्पत्तीची व्यवस्थितपणे मांडणी करण्यासाठी, 4 अध्ययन निष्पत्तीची समांतरपणे मांडणी करण्यासाठी आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सहज ओळखण्यासाठी आणि संदर्भासाठी। विकासात्मक ध्येय 3 हे तिसरीच्या खालील विषयामध्ये प्रगती करते। पर्याय क्रमांक 1 विज्ञान आणि सामाजिक शास्त्र, 2 हिंदी आणि इंग्रजी, 3 खेळ आणि क्रीडा, 4 गणित आणि परिसर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गणित आणि परिसर अभ्यास। FLNच्या आराखड्यात अध्ययन निष्पत्तीची रचना डॅश डॅश केली आहे। पर्याय 1 श्रेणीबद्ध पद्धतीने, 2 सर्पिलाकार पद्धतीने, 3 यादृच्छिकपणे, 4 आभासीपणे आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्पिलाकार पद्धतीने। ज्ञान रचनावादी दृष्टिकोनातून शिक्षकाकडे डॅश डॅश म्हणून पाहिले जाते। पर्याय क्रमांक 1 प्रशिक्षक, 2 सुविधा पुरवणारा, 3 निरीक्षक, 4 कार्यकर्ता आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुविधा पुरवणारा। धावणे, उडी मारणे, संतुलन करणे, सायकल चालवणे या आवश्यक असलेल्या कृती डॅश डॅशसाठी घेतल्या पाहिजेत। पर्याय क्रमांक 1 लहान स्नायूंचा विकास, 2 मोठ्या स्नायूंचा विकास, 3 हस्तनेत्र समन्वय, 4 स्थिरता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोठ्या स्नायूंचा विकास। मुले सध्या सांकेतिकरण पद्धतीने वाचायला शिकतात, परंतु जास्त आकलन न करता जिथे डॅश डॅश याची खात्री नसते। पर्याय क्रमांक 1 मूळाक्षरांचे ज्ञान, 2 छपाई संकल्पना, 3 मौखिक भाषेचा आधार, 4 शब्दसंग्रह आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मौखिक भाषेचा आधार। विशिष्ट विधाने जी विद्यार्थी काही मोजण्यायोग्य मार्गांनी नक्की काय करू शकतील याचे वर्णन करतात। पर्याय 1 क्षमता, 2 अध्ययन निष्पत्ती, 3 कौशल्य, 4 दृष्टिकोन आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अध्ययन निष्पत्ती। क्षमता आधारित शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक इयत्तेच्या अध्ययन निष्पत्ती या डॅश डॅश असतात। पर्याय क्रमांक 1 सुव्यवस्थितपणे परिभाषित आणि निश्चित, 2 चल, 3 वर्ग शिक्षकाद्वारे विकसित, 4 विद्यार्थ्यांद्वारे विकसित। या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुव्यवस्थितपणे परिभाषित आणि निश्चित। जी मुले चांगलं आरोग्य आणि निरोगी राहतात ती डॅश डॅशवर लक्ष केंद्रित करत नाहीत। पर्याय क्रमांक 1 शारीरिक आणि कारक कौशल्यांचा विकास, 2 आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षितता, 3 भाषा आणि साक्षरता, 4 सामाजिक भावनिक विकास आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शारीरिक आणि कारक कौशल्यांचा विकास। आहारात प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके डॅश डॅश पुरवतात। पर्याय क्रमांक 1 सूक्ष्म पोषण द्रव्ये, 2 संतुलित पोषण, 3 मुख्य पोषण द्रव्ये, 4 प्रतिकारशक्ती आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुख्य पोषण द्रव्ये। पुढचा प्रश्न आहे प्रतिसाद न मिळालेल्या सूचना कशावर लक्ष केंद्रित करतात। पर्याय क्रमांक 1 मुलांच्या शिक्षणाची खात्री न करता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर, 2 मुलांचे वय, 3 मुलांचा अध्ययन स्तर, 4 मुलांची इयत्ता किंवा श्रेणी आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुलांच्या शिक्षणाची खात्री न करता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर। पुढचा प्रश्न आहे क्षमता आधारित शिक्षण प्रतिमानात मूल्यांकन डॅश डॅश केले जाते। पर्याय क्रमांक 1 तिमाही, 2 सहामाही, 3 पूर्ण वर्षभर, 4 वार्षिक आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्ण वर्षभर। पुढचा प्रश्न आहे अध्ययन निष्पत्ती या डॅश डॅश असाव्यात। पर्याय क्रमांक 1 निरीक्षण आणि मापनक्षम, 2 वैज्ञानिक, 3 पाठ्यपुस्तक आधारित, 4 सर्वसामान्य आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरीक्षण आणि मापनक्षम। पुढचा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायदा 2009च्या अधिनियम 23(2) सुधारणेत डॅश डॅश यावर प्रकाश टाकला आहे। पर्याय क्रमांक 1 प्रत्येक
राज्याने इयत्ता विषयन्याय अध्याय निष्पत्ती तयार कराव्यात. कोणतेही शिक्षेचे धोरण लागू करू नये. 3. इयत्ता 3री आणि 5वीसाठी सार्वजनिक परीक्षा घेण्यात याव्यात. 4. मुले परीक्षेत नापास झाल्यास त्याला शिक्षा केली जाऊ शकते. आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रत्येक राज्याने इयत्ता विषयनिहाय अध्याय निष्पत्ती तयार कराव्यात. पुढचा प्रश्न आहे, ज्या सूचना मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करत नाहीत परंतु मुले काय शिकत आहेत याचे निरीक्षण न करता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. पर्याय क्रमांक 1. अनुकूलित सूचना. 2. प्रतिसादात्मक सूचना. 3. अप्रतिसादात्मक सूचना. 4. विद्यार्थी केंद्रित सूचना. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3. प्रतिसादात्मक सूचना. संदर्भास अनुसरून ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन यांचा समुच्चय म्हणजे डॅश डॅश. पर्याय क्रमांक 1. क्षमता. 2. अध्याय निष्पत्ती. 3. कौशल्य. 4. दृष्टिकोन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्षमता. अशा पद्धतीने आपण आज क्षमताधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल या मॉड्यूलमधील मूल्यमापनातील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे पाहिली. धन्यवाद.